नियोजन केलं पाहिजे, तालुका कृषी ऑफिसनं नियोजन केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची प्रचंड परवड आणि हरबड आणि शेतकऱ्यांची प्रचंड हाल या ठिकाणी होत आहेत। यासाठी राज्य शासन आज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बरेच शेतकरी जमण्याचं कारण आहे, शासनानं जी अनुदानित बियाणं ही योजना सुरू केलेली आहे त्यानुसार ऑनलाईन शेतकऱ्यांनी अर्ज केले, त्याच्यापैकी सुद्धा 10% शेतकऱ्यांना परळी तालुक्यातले असतील किंवा महाराष्ट्रातले असतील 10% शेतकऱ्यांची नावं ह्या योजनेमध्ये आले आणि ते शेतकरी पात्र ठरलेत बियाणासाठी। तर 1 हेक्टरची मर्यादा होती, शेतकरी पात्र ठरले, पात्र ठरल्यानंतर त्या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून परमिट देण्यात आलं किंवा तुम्ही तुमच्या जमिनीच्या क्षेत्राप्रमाणे 75 किलो 50 किलो 25 किलो अशा प्रकारचं बियाणं घ्या। पण ज्यावेळेस शेतकरी तालुक्याच्या मोंडा मार्केटमध्ये जे 3 दुकानं आहेत त्या दुकानाच्या ठिकाणी गेला त्यावेळेस शेतकऱ्यांना काल सोमवारचा दिवस असताना त्या शेतकऱ्यांना सांगितलं 2 दुकानांनी किंवा आमच्याकडे स्टॉक नाही, आम्ही तुम्हाला बियाणं देऊ शकत नाहीत। आणि एक जे दुकान आहे त्या संजय फर्टिलायझर ह्या दुकानदारानं काल वाटप केलं, पण शेतकऱ्यांची संख्या प्रचंड मोठी होती। तालुक्याला तालुका कृषी अधिकारी मॅडमनं जे रिपोर्ट दिला त्यानुसार 994 क्विंटल बियाणं यायला पाहिजे होतं, परंतु आलं बियाणं 354 क्विंटल। मग 354 क्विंटल बियाणं असताना 994 क्विंटलच्या परमिट त्या ठिकाणी दिले आणि दररोज शेतकरी 5 दिवसापासून परळीच्या मोंडा मार्केटमध्ये जात आहेत आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या पदरी निराश येत आहे। 2-3 शेतकऱ्यांना चक्कर सुद्धा आली। मग आज सकाळी 7 वाजल्यापासून किसानवर बियाणं येणार आहे दुकानावर दुसऱ्या, ते शेतकऱ्यांना माहीत झाल्या शेतकरी तिथं उपस्थित झाले, परंतु त्या शेतकऱ्यांना तिथं बियाणं न मिळाल्यामुळं शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आले। ज्यावेळेस शेतकरी 9:30 वाजता या ठिकाणी 10 वाजता आले, 10 वाजता आल्यास तिथं एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेहमीप्रमाणे बंद होतं आणि कुठल्याही प्रकारचा ताळमेळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे नाही। बियाणं जर 354 क्विंटल असेल तर 994 क्विंटलचे परमिट दिलेच का? कारण हे दिल्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी तिथं झाली, शेतकरी एकमेकाच्या अंगावर त्या ठिकाणी पडत होते। प्रशासनाचं नियोजन पूर्णपणे शून्य आहे आणि त्याच्यानंतर महाबीजच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी संपर्क केला, जिल्ह्याच्या मॅनेजर सोबत संपर्क केला, तर जिल्ह्याचा मॅनेजर म्हणतो किंवा आता 78 क्विंटल बियाणं उद्या येईल, आज काही बियाणं येईल आणि सगळं मिळून बियाणं तुम्हाला 60 ते 65% मिळेल। मग जर 60 ते 65% शेतकऱ्यांना तालुक्यातले बियाणं मिळणार असेल तर बाकीच्या उर्वरित 30 ते 35 ते 40% शेतकऱ्यांना बियाणंच मिळणार नाही का? मग शासनाची योजना फसवी आहे का? शासनानं हे अनुदानित बियाणाची योजना का सुरू केलेली आहे? मग इथं शेतकरी त्या ठिकाणी शेतीचे मशागतीचे कामं सोडून 5 दिवस झालं उन्हातानामध्ये मोंड्यात आहेत। बॅगची किंमत 2500 रुपये आहे आणि 5 दिवस शेतकरी मोंड्यात थांबल्यामुळे दर दिवसाचा 500 रुपये रोजाप्रमाणे त्याचे इथंच 2500 रुपये गेलेत आणि शेतकऱ्यांची प्रचंड परवड आणि हरबड आणि शेतकऱ्यांची प्रचंड हाल या ठिकाणी होत आहेत। यासाठी राज्य शासनानं नियोजन केलं पाहिजे, तालुका कृषी ऑफिसनं नियोजन केलं पाहिजे। एकट्या परळी तालुक्यात नाही तर प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांचे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल आहेत। आपल्या मतदारसंघाचे आमदार माननीय धनंजयजी मुंडे साहेबांसोबत सुद्धा संपर्क झाला, त्यांनी आताच सांगितलं किंवा जे राज्याचे कृषी मंत्री भरणे साहेब आहेत त्यांना आणि जिल्हा कृषी अधीक्षक साहेबांना बोलून तालुका आणि जिल्ह्यासाठी जे लागणार आवश्यक बियाणं आहे ते देण्यासाठी आपण महाबीजला बोलून मी संपर्क करतो आणि तालुका कृषी अधिकारी मॅडमला सुद्धा ते बोलले। सध्या तोडगा तात्पुरता निघालेला आहे की जे बियाणं येणार आहे ते प्राधान्यक्रमानं जे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या शेतकऱ्यांना द्यावं असे एक यादी स्वरूपात तिथं बनवून कृषी दुकानदाराला देण्यात येणार आहे। ज्या वेळेला कृषी अधिकारी मॅडम इथं आल्या होत्या त्यावेळेला काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला सोमवारी बोलवलं पण रविवारी बिनावर वाटतं। बरोबर आहे, हेच शेतकरी या ठिकाणी आहेत। ते ह्यांना ज्यावेळेस समजा सोमवारी रविवार आणि शनिवारी सांगितलं किंवा रविवार शनिवारी सुट्ट्या आहेत आम्ही इथं कोणी उपलब्ध नाहीत, पण सोमवारच्या दिवशी ज्या दिवशी हे शेतकरी त्या ठिकाणी परमिट घेऊन गेले त्या दिवशी त्यांना सांगितलं की बियाणंच उपलब्ध नाही, आम्ही कालच रविवारी वाटप केलं। मग रविवारी काहीच सगळं बंद असतंय, तालुका कृषी ऑफिस तर सोमवारी सुद्धा कुणी नसतंय। आज मंगळवारी सकाळी आलो तर मंगळवारी सुद्धा या कृषी कार्यालयात कुणी नसतंय। मग रविवारी काळा बाजार किंवा अंधारात शेतकऱ्यांना अंधारात ठेवून रविवारी बियाणं वाटप करण्याचं कारण काय? ह्याचं उत्तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिलं पाहिजे। यांनी अंग झटकून जमणार नाही, जबाबदारी ह्यांची आहे। जे कृषी विक्रेते दुकानदार वगैरे सगळे आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ह्यांची आहे। जे महाबीजचं वितरण किती बियाणं यायलंय ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ह्यांची आहे। हे सगळं नियंत्रण आणि जबाबदारी ठेवण्याचं काम हे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केलं पाहिजे आणि जर ह्यांनी नाही केलं तर दरवर्षी असा गोंधळ होणार आहे आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी परवड होणार आहे, शेतकऱ्यांना त्रास होणार आहे।